1 वाटीभर राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। ते पीठ रेडीमेड आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। थंडच तेल घातलेलं आहे। तेल पिठामध्ये नीट मिक्स झाल्यावरती आपल्याला थंड पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना पाणी थोडं थोडं घालून मळायचं आहे। कधीही नवीन रेसिपी करताना प्रथम थोड्या प्रमाणातच करून बघावी। त्याची कणिक मळून झालेली आहे। ही आता थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटं पूर्ण झालेली आहेत। शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ऑल हा पर्याय निवडा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल। आता आपण छोटे छोटे उंडे करून घेऊयात एवढ्या आकाराचे। आपल्याला पुरी वड्यासारखी थापून घ्यायची आहे। त्यासाठी मी पोलपाटावरती एक प्लास्टिकची पिशवी पसरलेली आहे। त्यावर थोडंसं तेल लावून उंडा ठेवून बोटाच्या साहाय्याने थापून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीला फोल्ड द्यायचा आहे आणि वरून मग बोटाच्या साहाय्याने थापून घ्यायचं आहे। जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग तळून घ्यायच्या आहेत। पुरी तळून घेऊया। मस्तपैकी टर्कन फुगलेली आहे पुरी। दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून आपल्याला काढून घ्यायची आहे पुरी। ही उपवासाची पुरी तुम्ही बटाट्याची भाजी, शेंगदाणा बटाट्याची उसळ किंवा ओल्या नारळाची चटणी याच्याबरोबर खाऊ शकता। खूप छान लागते। ज्यांना साबुदाणा पचत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे। एका वाटीच्या एकूण 15 पुऱ्या झालेल्या आहेत। ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा। वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघता त्याबद्दल मनापासून आभार। आपल्या उपवासाच्या खास राजगिराच्या पुऱ्या तयार आहेत।